जागतिक योगा दिन आणि फादर्स डे या दोन महत्त्वपूर्ण दिवसांचं औचित्य साधत ठाण्यातील सदानंद आयुर्वेद राजाश्रय या हॉस्पिटलच्या डॉक्टर अक्षता पंडित यांच्या माध्यमातून एक अनोखा आणि समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला। यावेळी उपस्थितांचे नाडी परीक्षण करून प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार योग्य योगासन आणि निरोगी जीवनशैलीबद्दल सविस्तर मार्गदर्शन योग तज्ञांकडून करण्यात आले। तसेच फादर्स डे निमित्त समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुरुष व्यक्तींचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पडत असतानाच कुटुंबासाठी विशेषतः मुलांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या वडिलांच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला। सदानंद आयुर्वेदच्या या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत डॉक्टर अक्षता पंडित यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। फारच सुंदर चांगला अनुभव होता। आज पहिल्यांदा अक्षता पंडित मॅडम यांची भेट झाली। त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगला उपक्रम घेतलाय की या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस आपल्या म्हणजे लक्षच देत नाही, हेल्थकडे कोणी लक्ष देत नाही, आम्ही देत नाही, कोणी देत नाही। पण त्या योगाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टी किंवा आपल्या व्याधी सर्व बरा होऊ शकतात ही गोष्ट कोणा खूप कमी लोकांना माहिती आणि त्यांनी याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिली। त्याबद्दल मी मॅडम अक्षता पंडित यांचे खूप धन्यवाद करेन। आणि माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी योगा आणि या गोष्टींचा फायदा घ्यावा आणि आपल्या तब्येतीविषयी सर्व व्यवस्थित करावं। सर, फादर्स डे निमित्त अशा प्रकारचा अनोखाचा उपक्रम यावेळी साजरा करण्यात आला। तुम्हीही एक बाबा आहात, ठाण्यातील आणि इतर सर्व जगातील बाबांना तुमच्या माध्यमातून तुम्ही काय बघा, वडिलांचे उपकार शब्दामध्ये सांगता येत नाही, तेवढे आपण मोठे नाही, पण त्यांचे झालेले परिश्रम आपण नक्की शब्दातून व्यक्त करू शकतो। आता वडील म्हटलं की आपल्या जर म्हटलं की आई घराच्या कळायचं तर वडील आपल्या घराचे पाय, त्यांच्या शिकवणीतून त्यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक जण मोठा होतो। आम्ही मोठे झालो। आता आमचा गेले 30 वर्ष ठाण्यामध्ये व्यवसाय, त्याची सुरुवात माझ्या आई वडिलांनीच केली होती। वडिलांनी प्रचंड मेहनत घेतली, नंतर आईने घेतली, आता त्यांचा वारसदार म्हणून मी चालवतो, त्यानंतर माझा मुलगाच आहे। ह्याचा अर्थ काय होतो, ही शिकवण असते आपल्या आई वडिलांनी दिलेली किंवा वडिलांनी दिलेली, पहा की संघर्ष कसा करावा आयुष्यामध्ये, त्यानंतर आपली मेहनत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट। या गोष्टी मी सांगेल की मेहनतीला घाबरू नका, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा। जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मी सांगेल सर्व युवकांना की सर्वांनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा, प्रचंड मेहनत घ्या, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की डॉक्टर अक्षता पंडित यांनी जो आज योगा दिन आणि फादर्स डे या दोन्ही याचा योग साधून त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो। आणि त्याने आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि आम्हाला योगाचे काही टिप्स त्या सामंत मॅडमने दिल्या, याच्याबद्दलही त्यांचे मी खूप धन्यवाद देतो। योगा हे अति आवश्यक आहे। आपली प्रकृती आपल्या हातात असते आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्यातले संघर्ष यांना तोंड देण्याकरता आपण सजग राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ही घेण्याकरता डॉक्टरांनी अशा प्रकारे पेशंट्सना उत्तेजन देणं ही फार चांगली बाब आहे। मला त्याच्यात खूप कौतुक करावंसं वाटतं त्याबद्दल। सर, सामाजिक विषयामध्ये जर आपण पाहिलं तर वकील सुपर हिरो आहे, पण घरामध्ये सुपर हिरो हा बाबाच असतो। तर फादर्स डे निमित्ताने इतर बाबांना तुम्ही काय सांगाल? बाबांना मी ॲक्च्युली वकील मी जसं आहे मी कॉर्पोरेटमध्ये होतो। मी 2003 साली निवृत्त झालो आणि निवृत्त नंतर 2023 साली मी निवृत्त झालो। त्यानंतर एक समाजकार्य म्हणा किंवा अशा दोन्ही अंगाने हे वकिलीचं मी हे पेशा सुरू केलेला आहे। मी हेच सांगेन की प्रत्येक वडिलांचं हे कर्तव्य आहे की आपल्या पुढील पिढीला चांगला वारसा देणं। हे कुठलाही पेशा असो, कुठलाही सेवा क्षेत्र असो, त्यामध्ये पुढील पिढीला चांगला वारसा देणं, कारण आपण चांगले नागरिक बनवणं हे आपल्या घरापासून सुरू होतं। त्यासाठी आई वडील संस्कार देत असतात, तर वडिलांचाही रोल त्यामध्ये असतो। वडील हे बाहेरचा परिस्थितीला तोंड देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी कणखर बनवत असतात आपल्या मुलांना। तर मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे। आरोग्याच्या दृष्टीने योगा खूपच महत्त्वाचा आहे आणि आज डॉक्टर अक्षता पंडित मॅडम यांनी योगा दिनानिमित्त एक छोटंसं
प्रशिक्षण म्हणूया, श्वासावर कंट्रोल ठेवण्याचं याचं एक सेशन घेतलं. त्यांनी पर्सनली माझ्या बाबतीत मी असं म्हणेन की मी काही वर्षांपूर्वी योगा केलं होतं, ते रिवाईव्ह झालं आणि कुठेतरी जाणीव झाली की आपल्याला रेग्युलर केलं पाहिजे, असं एक ती जाणीव झाली. आणि त्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. त्यामुळे ते किती आवश्यक आहे हे मी वेगळं सांगायची खरंच गरज नाही आहे की त्याचे मला स्वतःलाही आलेले अनुभव आहेत. पण मधल्या काही गडबडीच्या ह्याच्यामुळे जे मागे पडलं होतं ते पुन्हा करण्याची इच्छा नक्कीच माझ्या मनात निर्माण झाली आजच्या या दिवसामुळे. हा उपक्रम तुम्हाला एकंदरीत कसा वाटला आणि मॅडम बद्दल काय सांगाल? हा उपक्रम आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फादर्स डेच्या निमित्ताने आणि या दोन्हीचा जो योग जुळवून आणून हा जो अक्षता मॅडमनी केला तो अतिशय स्तुत्य आणि अनोखा उपक्रम आहे. मी असं म्हणेन की हे मला असं कळलं की त्या बरेच उपक्रम चालवतात, तर ते उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत. आणि पर्टिक्युलरली फादर्स डे आणि योग दिनानिमित्ताच्या निमित्ताने मी म्हणेन की मागे मला मध्ये कुणीतरी एक रील पाठवलं, तर मे बी माझ्या मुलीने पाठवलं असेल, की आमच्या जनरेशनला म्हणजे जेन झेड जे आहे ती आणि त्याच्या आधीची पण आमची अपेक्षा अशी आहे, म्हणजे त्याच्यात असं दाखवलेलं होतं की ते वडील आणि आई जे खायला नको आहेत त्या गोष्टी खात असतात. आणि त्याच्यात असं त्यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला हेल्दी आई वडील हवे आहेत. तर ती अपेक्षा कुठेतरी मुलांमध्ये पण जागरूक होती आहे असं मला त्या व्हिडिओवरनं तिने पाठवले. आणि त्याला दुजोरा त्यांनी या प्रकारे दिला. हा फार छान आहे की त्या मुलांना आताच्या पिढीला वाटतंय, ते खूप हेल्थ कॉन्शियस बनतायत. आणि ही मधली पिढी खरोखर मला असं वाटतं आमच्या याच्यातली नव्हती, ती परत हेल्थ कॉन्शियस बनवायचं काम ते याच्यात त्यांनी युवकांनाही सहभागी करून घ्यावं या ह्याच्यात अधिक असं मी म्हणेन. अनुभव फारच छान होता. पण अक्षता मॅडम जे वेगळे वेगळे उपक्रम या ठिकाणी राबवते त्याच्याबद्दल मला असं वाटतं की म्हणावं असं वाटतं की अमंत्रम अक्षरम नास्ति मूलम औषधिम. आणि या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही उपक्रम ती राबवते त्याच्यामुळे आयोजकम तत्र दुर्लभः. जिकडे जिकडे आयोजन या कार्यक्रमांचं अशा प्रकारचं केलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला लोक गुणीजन आलेले दिसतील नेहमीच. सर्व वयोगटातील आज लोकांचा सहभाग पाहायला मिळाला. एकंदरीत कोणकोणते योगा सेशन आपण घेतले आणि दैनंदिन जीवनात आपण बघतोय की तासनतास काम असतं, एका जागी बसून राहावं लागतं, या सगळ्यामध्ये योगा किती फायदेशीर ठरणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? योग तर सर्वांनीच केला पाहिजे नक्कीच. म्हणजे त्याच्यासाठी काही अपवाद नाही आहे. 12 वर्षाच्या पुढे ते तुम्ही ज्या वयापर्यंत करत राहाल तिथे योग तुम्हाला कल्पवृक्षाप्रमाणे त्याची फळं देत राहतो. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये त्याचे फायदेच फायदे आहेत. ते तुम्हाला जरा मरण आणि व्याधी दूर ठेवायच्या असतील तर योगासारखं दुसरं तुम्हाला साधन नाही आहे. आणि योग आणि आयुर्वेद वर्षानुवर्ष हातात हात घालून लोकांची सेवा करत आलेले आहेत त्यामुळे अक्षताचं जे काम चालू आहे ते आमच्यासाठी नियमितच म्हणजे फायदेशीर आहे. आणि आमचं योगाचं काम जे आहे ते सुद्धा त्यांच्या बरोबरीने असंच चालू राहील. प्रथमतः म्हणजे अक्षताने हा उपक्रम जो आयोजित केला त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. कारण फादर्स डेचं औचित्य साधून तिने हा उपक्रम फादर्स डे प्लस योगा ह्या दोन गोष्टींचं औचित्य साधून हा जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मला खूप त्याचा अभिमान आहे. आणि तशी तिची पहिल्यापासूनची इच्छा होती की आपण आयुर्वेदिक डॉक्टर व्हावं आणि तिचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षताला मी आणि माझ्या मिसेसने आम्ही दोघांनी तिला खूप सपोर्ट केला आणि त्याचं त्यांनी सोनं केलं. आणि आता त्या माध्यमातून ती जे वेगवेगळे उपक्रम राबवून ठाण्यामधील बऱ्याचशा लोकांशी चांगले संबंध असल्यामुळे लोकांना ते आयुर्वेदिकचं महत्त्व त्याचप्रमाणे योगाचं महत्त्व हे जे ती सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे लोकांना बराचसा फायदासुद्धा होतो आहे. त्यामुळे मला या फादर्स डेच्या निमित्ताने तिने जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल मला खूप खूप बरं वाटतं. आणि तिला मी त्याबद्दल असंच सतत प्रोत्साहन देत राहीन याची मला पूर्ण शाश्वती आहे. आणि असं प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन मुलांच्या मनातले जे काय म्हणजे एक शिक्षणाचं किंवा एक चांगला व्यवसाय करण्याची जी काही सुप्त इच्छा असते त्याला संपूर्ण सपोर्ट करून मुलांना पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या त्याने उभं करावं
आणि उभं करण्यात यावं, उभं करायला त्यांना सपोर्ट करावा, एवढं मी सांगू शकेन. सर, आता फादर्स डे निमित्त एखादी मुलीची अशी गोड आठवण असेल का जी तुम्ही आता शेअर करू इच्छिता? अच्छा, आता फादर्स डे वेळी कोण आठवण माहिती, तिथे प्रत्येक वेळेलाच काही उपक्रम असला की प्रथमतः ती मला आणि मिसेसला ती आधीच सांगते, बाबा हे असा उपक्रम करते मी, आणि लोकांना मी सांगतो. त्यामुळे गोड आठवण अशी वेळोवेळी तिची आठवण चालूच असतं. म्हणजे तिच्या काही ना जे काही ती चांगलं करते ते ती आम्हाला ऑलवेज शेअर करत असल्यामुळे त्यात गोड आठवणी सगळ्याच तिच्या गोड आठवणी असतात. आणि नॉर्मली प्रत्येक मुलगी ही आपल्या वडिलांसाठी खूप जवळची असते, कारण प्रत्येक मुलीला वडिलांबद्दल जास्त आपुलकी असते. त्यामुळे ती आपल्या ज्या मनातल्या काही गोष्टी असतात किंवा आपल्याला काही चांगल्या तऱ्हेने वरती एक स्टॅबिलिटी मिळवायची असेल तर त्यासाठी मुली प्रथमतः आपल्या वडिलांना सदोदी सांगत असतात, आणि ते म्हणजे मी गोड गोष्टी म्हणू शकेन, तेच ती आम्हाला सतत सांगत आली आणि तिला आम्ही तसा सपोर्ट करत आलो. मॅडम, काय सांगाल, मुलीचं कौतुक होत आहे, आई म्हणून तिचं कौतुक कशा प्रकारे पाहताय? मला खूप कौतुक वाटतंय, अभिमान वाटतोय. ठाण्यातलं आज एक सदानंद आयुर्वेदला तिने ब्रँड केलं आहे, आपल्या वडिलांचं नाव तिने हॉस्पिटलला दिलं आहे, आणि ठाण्यातलं एक सगळ्यात पहिलं हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून नावारूपाला आणलं आहे. खरोखर तिचं कौतुक आहे. आणि ती इतकं सुंदर नाडी परीक्षण करते की अक्षरशः आमच्याकडे येणारा हा माणूस पेशंट नसतो, पेशंट होऊ नये म्हणून आमच्याकडे येतो, आणि तशी ट्रीटमेंट ती देते. केसापासून नखापर्यंत नाडी परीक्षण करून तुम्हाला काय आजार पुढे होऊ शकतील किंवा काय त्रास आहे आणि पुढे वाढू नये म्हणून ती पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देते, आणि इथे खूप छान उपयोग होतो. आणि मला खरंच तिचं खूप कौतुक वाटतं. घरात आम्हीसुद्धा जराही बरं नसलं, थोडंसं बरं नसलं, आणि तिला नुसतं सांगितलं की आम्हाला कसलंच टेन्शन नसतं. आज मला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली, हेही 60 ओलांडलेले आहेत, पण आज आम्हाला बिलकुल टेन्शन नाही. आमच्या मागे आमची मुलगी खंबीरपणे उभी आहे. खरंच कौतुक आहे आज तिचं. नक्कीच मॅडम, तुमच्या मुलीसारख्या अशा हजारो मुली आहेत जे काही ना काही करू नक्कीच पाहताय. नक्कीच. हो, तर इतर मुलींना तुम्ही एक आई वडील म्हणून कसा सपोर्ट देणार आणि त्या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छिता? एक महत्त्वाची गोष्ट की मुलांचं जे स्वप्न असतं की मला हे शिकायचं आहे किंवा मला ह्याची आवड आहे, तर तेच वडिलांनी किंवा आईने त्याला सपोर्ट द्यावा. आपली कुठलीही इच्छा त्यांच्यावर लादू नये. त्यामुळे त्या मुलं मनासारखं पुढे करतात. जर डॉक्टर व्हायचं असेल तर होऊ दे. बऱ्याच घरामध्ये की माझं मूल डॉक्टरच झालं पाहिजे, इंजिनियरच झालं पाहिजे असं जर त्यांना सांगितलं जातं किंवा त्यांच्यावर जो दबाव आणला जातो किंवा अभ्यासासाठी त्यांना प्रेशर दिलं जातं, तर ते दिलं जाऊ नये असं मला वाटतं. त्यांच्या आवडीप्रमाणे जे त्यांची आवड आहे तशाप्रमाणे त्यांना पुढे घ्यावं. म्हणजे ती आपलं कर्तृत्व पुढे येतात, कर्तृत्ववान बनतात. त्या क्षेत्रात ते आपलं नाव करतात असं मला वाटतं आता अक्षताकडे बघून. कारण ती छोटी असल्यापासूनच तिला स्वप्न होतं तिचं, मला डॉक्टर व्हायचं. तेव्हा मला ते गमतीत वाटलं होतं, कारण ती साधं रक्त बघितलं तरी घाबरायची. आज तिचा प्रत्यक्ष शस्त्रक्रियेशी कोणताही संबंध नाही, पण नाडीशी आहे, आणि नाडीशी योग्य नाळ तिची जुळलेली आहे सुरुवातीपासून, आणि तिच्या बाबांनी तिला उत्तम सपोर्ट केला. त्यामुळे तिच्या बाबांचं पण मला कौतुक करावं असं वाटतं. आज फादर्स डेच्या निमित्ताने खंबीरपणे बाबा तिचे उभे आहेत तिच्या पाठीशी. सगळ्यांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा, आणि इंटरनॅशनल योगा दिनाच्याही सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपलं आयुर्वेदाचं हॉस्पिटल असल्यामुळे आपण योगावर कायम भर दिला. जसं पंचकर्म महत्त्वाचं आहे तसं आमच्यासाठी योगाही तेवढाच महत्त्वाचा आहे, जेणेकरून स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचे रक्षण होतं. आणि दरवर्षी सदानंद आयुर्वेद असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. मग महिला दिन असो, फादर्स डे असो, किंवा ऋतुमानानुसार ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण करत असतो. तर यावेळी जो आपण योगा दिवस केला तर तो फादर्स डेच्या निमित्ताने केला, कारण वडील जे आहेत ना त्यांना कुटुंबाच्या पलीकडे स्वतःवर लक्ष देण्यासाठी तितकासा वेळ मिळत नाही. आणि आमच्या निदानाच्या योगा डेच्या निमित्ताने त्यांचं नाडी परीक्षण करून की त्यांना कोणता योगा आवश्यक आहे ते त्यांना सांगितलंही गेलं आहे, त्यांना दाखवलं, प्रात्यक्षिक दाखवलं. त्याच्यासाठी अंबिका योग कुटीरच्या आमच्या मॅडम आल्या होत्या, त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, गेले अनेक वर्ष त्या काम करतायत. तसंच अनेक उच्च ठिकाणी काय म्हणतो आपण एक हाय प्रोफाईल लोक पण होती की जे अख्खा दिवस बिझनेसमध्ये आहेत, योगाला वेळ मिळत नाही. पण अशा निमित्ताने म्हणजे फक्त योगाच डे नाही तर त्याबरोबर आयुर्वेदही जोडलं गेलं. आणि बाबा जे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तर त्या सगळ्या बाबांना आम्ही बोलवलं, त्यांचे सत्कार केले आहेत. आणि मला असं वाटतं की हा खऱ्या अर्थाने योगा डे, इंटरनॅशनल योगा डे आणि फादर्स डे चांगल्या पद्धतीने साजरा झाला.
सगळ्या बाबांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि इंटरनॅशनल योगा दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ठाणे लाईव्ह. फार छान मुलाखत घेतं. दरवर्षीचं आमचं मीडिया पार्टनरसाठी आम्ही यांना घेतो, कारण खूप छान मुलाखत ते घेतात. सो थँक्यू ठाणे लाईव्ह. नक्कीच मॅडम, या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर योग आणि त्यासोबत आयुर्वेद याचा कसा संगम साधला जातो त्याबद्दल आपल्या ठाणेकरांना काय माहिती द्यायला नक्की. आयुर्वेदाचे जे 8 अंग आहेत, काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रंष्ट जरावृषान, तर हे जे 8 अंग आहेत ना, त्या प्रत्येक अंगाला योगा लागलेला आहे. अर्थात जर योगा असेल, जर योग करत असाल तर तुमच्या नाड्या एकदम परफेक्ट राहतात. शरीरामध्ये वात पित्त कफ जे इम्बॅलन्स्ड होतं आणि त्यानंतर आजार होतो, तर ते बॅलन्स्ड राहण्याचं काम योगा करतो. आणि अर्थात शरीराला लवचिकपणा आल्यामुळे बऱ्याच गोष्टी, जसं आपण डायबेटिक आहे किंवा BP आहे किंवा बाकीचे काही त्रास आहेत, तर ते न होण्यासाठी योगाचा फार मोठा उल्लेख आमच्या संहितेमध्ये केलेला आहे. तर तो आयुर्वेदाचा एक अविभाज्य घटक आहे. नक्कीच. आणि जाता जाता काय सांगाल तरुण वर्गाला, स्पेशली काय सांगाल की योगाबद्दल आणि भविष्यामध्ये अशा वेगवेगळे उपक्रम तुम्ही करणार का आणि त्याबद्दल काही विचार केला आहे का, तर त्याबद्दल पण काय सांगाल? नक्कीच वेदिका. कसं आहे ना, आजची तरुण पिढी जिमला महत्त्व देते. जिम हा AC मध्ये केला जातो आणि आयुर्वेद किंवा मी पर्सनली जिमला नाही मानत अशासाठी की तो AC मध्ये तुम्ही करता आणि तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. परंतु जो योगा आहे हा शास्त्रोक्त आहे, आपल्या शरीराला योग्य असा आहे. अगदी महत्त्वाचं म्हणजे आपण सूर्यनमस्कारही करू शकतो. आणि अर्थात सदानंद आयुर्वेद वेगवेगळे उपक्रम नक्कीच घेतं. जसं मी मगाशी म्हटलं, ऋतुमानानुसार दरवेळी आपण एक वेगळा उपक्रम घेऊन येतो. तर मलाही खूप छान वाटतं असे छान छान हेल्थ रिलेटेड प्रोग्राम आपल्या ठाण्यामध्ये करायला आणि सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे मला, त्यामुळे थँक्यू. फादर्स डे निमित्ताने सर्वांनी कौतुक तर केलंच आहे, पण वडिलांनी विशेष कौतुक केलं अशी काही एखादी आठवण असेल का जी आज सांगावीशी वाटते? अशा अनेक आठवणी आहेत. त्यातली एक आठवण सांगायची म्हणजे 12वीची परीक्षा होती आणि माझ्या डोळ्यासमोर ध्येय होतं की मला डॉक्टरच व्हायचंय. खूप स्ट्रेस होता आणि जॉमेट्रीचा पेपर होता, मला आठवत आहे. तर मला गणित कधीच आवडलं नाही आणि पेपरला जाताना बाबा सोडायला आले होते. पहिले सगळे पेपर आई आली होती सोडायला आणि जॉमेट्रीच्या दिवशी बाबा आले होते. आणि माझ्या डोक्यात असं होतं की जर मला कमी मार्क मिळाले तर मेडिकल फील्डला मला प्रॉब्लेम होऊ शकतो का. अर्थात PCM PCB होतंच, पण तरी होऊ शकतो का. आणि निघताना मला बाबांनी सांगितलं, एकदम रिलॅक्सपणे पेपर लिही, काही काळजी करू नको, डॉक्टर होणारच तू. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. स्ट्रेस कमी झाला सगळ्यात महत्त्वाचं, आणि आज डॉक्टर आहे. सदानंद आयुर्वेद सगळ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. ठाण्यातलं पहिलं आयुर्वेद हॉस्पिटल जिथे मेडिक्लेम होतोय, आपण नाडी बघतोय आणि उत्तम प्रतिसाद ठाणेकरांनीच नाही, मुंबईच्या पण अनेक लोकांनी दिलाय. कारण सिटीमधलं आयुर्वेद हॉस्पिटल आहे जिथे लोक राहत आहेत. तर आनंदाने सगळ्यांनी रिस्पॉन्स तर खूप छान मिळाला आणि पुढेही मिळत राहील असं अपेक्षित आहे.